वसा जनसेवेचा। लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या शब्दांनी लाखो वंचितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावागावात आणि घराघरात पोहोचवणारे वामनदादा कर्डक हे केवळ शाहीर नव्हते तर संघर्षाची जिवंत जाणीव होते। बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस तर्फे वामनदादा कर्डक यांनी लिहिलेले हे गीत त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुलढाण्याचे अनंताभाऊ देशपांडे यांनी त्यांना समर्पित केले आहे। त्यांच्या गीतांमधून समाज प्रबोधनासोबतच ग्रामीण जीवनातील भावना आणि नात्यांची ऊब प्रभावीपणे व्यक्त झाली आहे। त्यांच्या अजरामर रचनांपैकी नदीच्या पल्ल्याडबाई हे गीत आजही रसिकांच्या मनाला स्पर्श करून जाते। माहेरच्या ओढीने व्याकुळ झालेल्या एका विवाहित स्त्रीच्या मनातील हळव्या भावना या अनंतभाऊ देशपांडे यांनी त्या अत्यंत संवेदनशीलपणे व्यक्त केल्या आहे। नदीच्या पल्ल्याडबाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट, या ओढीतून माहेराकडे जाणाऱ्या वाटेचे जिवंत चित्र उभे राहते। दाट झाडी, रामाची टेकडी, मामाची झोपडी, वाहणारा पाट आणि हिरवीगार शेती यांचे वर्णन वाचकांना थेट गावाकडच्या आठवणीत घेऊन जाते। मामीची माया, मामांच्या मुलांचे प्रेम आणि पहाट होताच पुन्हा लागणारी माहेराची ओढ या सर्व भावना गीतात हृदयस्पर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत। ग्रामीण संस्कृती, नाती आणि मातीतला गंध जपणारे हे गीत आजच्या नवीन पिढीला गावाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम करत आहे। गीतातील प्रत्येक शब्द आणि स्वर श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करून जात असून मराठी लोकसंगीताची समृद्ध परंपरा नव्या रूपात अनुभवण्याची संधी रसिकांना मिळत आहे। या गीताला नव्या पिढीसमोर भावपूर्ण स्वरूपात सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे। या निर्मितीस डॉक्टर सुकेश झंवर, सौ कोमल झंवर आणि राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांची प्रेरणा लाभली असून बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस तर्फे लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी बुलढाणा अर्बन मीडिया हाऊसचे सर्व सदस्य आणि कलाकार यांची उपस्थिती होती। सामाजिक माध्यमांवरही या गीताला मोठी पसंती मिळत असून अनेक जण या कवितेचे वाचन, गायन आणि शेअरिंग करत आहेत। नदीच्या पल्ल्याडबाई हे गीत आजही स्त्री मनातील माहेराविषयीची ओढ आणि ग्रामीण संस्कृतीतील भावविश्व जिवंत ठेवणारे अजरामर गीत ठरत आहे, असे बुलढाण्याचे अनंतभाऊ देशपांडे यांनी म्हटले। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।